नमस्कार मित्रांनो, आपली लाडकी बहीण योजनेबाबत असलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आजच्या व्हिडिओत मी काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहे। बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अफवा सध्या पसरत आहेत। तर त्या अफवा कोणत्या आहेत, त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, त्या अफवांमध्ये किती सत्यता आहे ते आपण आज बघणार आहोत। पहिली अफवा पसरत आहे ती म्हणजे महिलांनी आपले बँक खाते बदलून त्याऐवजी पोस्ट ऑफिसचे खाते जॉईंट करावे, ही अफवा पसरत आहे। मग पैसे लवकर खात्यात जमा होतील, हे सुद्धा एक अफवा पसरत आहे। तर बहिणींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की बँक बदलण्याची काही गरज नाही व खाते बदलण्याची काहीही सूचना अजून आलेल्या नाहीत। जर पूर्वी तुमच्या एका ठराविक खात्यात पैसे आले असतील तर काळजी करू नका, ते पैसे त्याच खात्यात जमा होतील। नवीन बँक खाते जोडण्याबाबत किंवा कोणत्या बँकेचे खाते चालेल या बाबतीत काही अफवा आहेत, पण त्या सर्व खोटे आहेत। तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे, ते म्हणजे बँकेला डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुनिश्चित करायचे आहे, म्हणजे तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे याची खात्री करून घ्यावी। जर नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। जर तुमचं खाते आधार मॅपिंगसह सीड केलं असेल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल। काही भगिनींनी डीबीटी लवकर केलं नसल्यामुळे पैसे थांबले असू शकतात, त्यामुळे जर डीबीटी अजून केलं नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा। जर एकदा खात्यात तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील आणि अजून काही महिन्याचे राहिले असतील तर सरकारकडूनच ते पैसे पाठवण्यात आले नसतील। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे पैसे वाटप। सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सध्या बंद आहे, त्यामुळे आता कोणतेही पैसे मिळण्याची अपेक्षा करू नका। यूट्यूबवर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका की आज पैसे मिळणार आहेत, उद्या पैसे मिळणार, आज रात्री भेटणार, उद्या सकाळी भेटणार, असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। निवडणुकानंतर आणि नवीन सरकारच्या निर्णयानंतर वितरण सुरू होईल अशी अपेक्षा आहे। ज्यावेळेस मिळायला सुरुवात होईल त्यावेळेस आम्ही आमच्या चॅनलवर अपडेट घेऊनच येणार आहोत। अजून तिसरी बातमी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण त्यांच्यावर निर्बंध आहेत। याबाबत सरकारकडे मागणी केली जाईल की या नियमांमध्ये बदल करण्यात यावा। तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल किंवा अजून कोणत्या अफवांबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। तर मित्रांनो, चिंता करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। नवीन योजना आणि नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलवर लक्ष ठेवा।